कॉन्फिडन्स घेऊनच आम्ही निर्णय घेतले. म्हणून तुम्ही पळयला आज प्रत्येक टॅक्सी युनियनाचे प्रत्येक स्टेक होल्डर त्यांचे रिप्रेझेंटेशन आशिल्ले. माननीय मुख्यमंत्र्यान त्यांचे सगळी सुनवाई केली. मोर दॅन 1.5 hour प्रत्येक जाणां कितें उलोवपाचें तें आयकलें, सो दॅट वी नो देअर मायंड बिफोर डिसायडींग बाबा तांकां कितें जाय. थोडे पॉयंट्स तेणी खूब बरे काडले आनी म्हाका दिसता फुडली सुनवाई जातली आनी तेन्ना थिंगा आमी आयकतले. हॉटेल स्टँडाच्या पर्यंत बट गव्हर्मेंट इज कमिंग विथ अ स्टेट पॉलिसी. कारण हो इश्यू जो आहा पळय न्ही इट इज नॉट ओन्ली ऑफ द रेट रॅशनलायझेशन, इट इज अ ट्रान्सपरन्सी, सेक्युरिटी आनी रेट रॅशनलायझेशन. ओके, येयल्ल्या ट्युरिस्टांक हांगासर सेफूय दिसपाक जाय आनी सेक्युर्डूय दिसपाक जाय. हे जर करतले आसत जाल्यार आमकां एक होल एज अ टॅक्सी पॉलिसी म्हणून हे विशय रिजॉल्व करचे ताची सगळ्यांची सजेशन सांगल्या आणि म्हाका दिसता तांकां सांगला आमी 10 सप्टेंबर पर्यंत तांकां एक ड्राफ्ट स्टेट पॉलिसी दिता म्हणून. त्या ड्राफ्ट स्टेट पॉलिसीन सगळे इन्स्टिट्यूट जातले. पारंपारीक टॅक्सी ओनर म्हणजे जो फोण्या टॅक्सी चलयता आनी सगळे टॅक्सी चलयता तो पासून पोस्टल टॅक्सी चलय पर्यंत रेल्वे स्टेशनाचेर ह्या सगळ्या खातीर आनी येवपी ट्युरिस्ट हो कसो हांगासर ताच्या कितली ट्रान्सपरन्सी येतली ताका सेफ्टी आनी सेक्युअर कशें फील जातलें हाजो सगळ्यांचो विशय लक्षात घेवन पारंपारीक टॅक्सी वेवसाय चालू उरपाक जाय. हाज्या खातीर गव्हर्मेंट इज कमिंग अप विथ अ पॉलिसी. पण आता जी पॉलिसी आहा ती स्क्रॅप करतली पळय कशें सांगता ही पॉलिसी न्ही, हे काडलेलें ड्राफ्ट नोटिफिकेशन. तो ड्राफ्ट नोटिफिकेशन एकदा स्टेट पॉलिसी काढली ताका स्टेट पॉलिसी जी ती सुपरसीड करतली. पण सगळी कमिटी बीन काडटली ती तेंचीच मेंबर आसतले. बरें सर.